हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज रिवच्या टिफिनमध्ये मी साबुदाणा दिला होता. ती स्कूलला गेली आणि मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला होता आधीच आणि घर क्लिनिंगला घेतलं, कारण आज आम्हाला रील्स बनवायच्या होत्या. आणि माझ्या सासूबाईंची 2 दिवसाआधीची रील आहे, त्या औरंगाबादला रिटर्न गेल्या आहेत. आणि आज ना मी किचन वगैरे सगळं क्लीन लवकर करून घेतलं होतं, कारण मला कपडे वगैरे पण धुवायचे होते आणि फिश टँक पण क्लीन करायचं होतं. खूप घाण झालं आहे फिश टँक. आणि त्यातच मला मावशीचा फोन आला की आज मी येणार नाही आहे, म्हणून मग माझं एक काम ते वापस वाढलं होतं. तर थोडंसं मूड खराब झालं होतं, पण चला ठीक आहे. मग मी म्हटलं की आधी मी कपडे वगैरे करून घेते. झाडू फरशी केली, मग कपडे केले, कपडे मशीनला लावले. आणि मला एक ना सवय आहे, मी किराणा भरल्यावर ना सगळं सामान एक डायरेक्ट टाकून देत नाही, थोडं थोडं तसंच जमा करून ठेवते, कारण याचा मला खूप फायदा होतो आणि मला ती आता सवयच लागून गेली. तसंच बघा, आता डब्यामधला निरमा संपला होता, तर मी स्टोअर केलेला निरमा मला आज कामं आला. आणि मी त्यांना कारण आणायचं सांगितलंच नव्हता निरमा, तर बघा इमर्जन्सीमध्ये मला कामं आला. तुम्हाला आहे का अशी कुठली सवय? आणि मला प्लांट्स ना खूप आवडतात. गॅलरीमध्ये इतके प्लांट्स लावलेले आहेत आणि मी दारासमोर पण एक प्लांट ठेवलं आहे. ते कॅक्टुचनचं, मी त्याला कॅक्टुचन म्हणते, पण त्याला काय म्हणता मला माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला याचं नाव सांगा. आणि समोरच एंट्रीला मनी प्लांट ठेवलं आहे, खूप छान ग्रो करता येते. आणि बघा, ही रील बनवली आम्ही, ती पोस्ट केली, छोटीशी क्लिप त्याची इन्स्टाला पोस्ट केली. माझ्या इन्स्टा आयडीला जाऊन प्लीज फॉलो करा. आणि बघा, भांडे वगैरे क्लीन करून झालं, वापस मी किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलं सगळं. आणि बघा, फिश टँक इतकं घाण झालं होतं. त्यांनी सांगितलं की हप्त्यामधनं 2च वेळा फिश टँक क्लीन करायचं, पण ते खूप घाण होतं आहे. 2 दिवसातच घाण होऊन जातं आहे खूप. तर जास्त वेळा क्लीन केलं तर चालेल का? प्लीज कोणाकडे फिश टँक असेल तर मला आयडिया द्या. आणि याच्यामध्ये फक्त बोरचंच पाणी लागतं का? आपण नळाचं पाणी पण ॲड करू शकतो का याच्यामध्ये? ते पण मला प्लीज सांगा. मी खूप कन्फ्यूज आहे. मी फर्स्ट टाईम फिश घेतले आहेत, ते पण रिवच्या पप्पाने रिवला गिफ्ट दिलं आहे, कारण ते बालाजीला गेले होते न्यू इयरच्या वेळेला 31ला. तर तिने सांगितलं होतं की मला येताना गिफ्ट घेऊन या काय. आणि तिला फिशची खूप हौस होती. ती पेपा पिग बघते, तर त्याच्यामध्ये त्यांना फिश म्हणजे पेट पाळलेला असतो फिश म्हणून. तर तेव्हापासून ती तिच्या पप्पाला फिश टँक मागत होती. तर फायनली तिच्या पप्पाने न्यू इयरचं तिला गिफ्ट दिलं आहे. थोडेच दिवस झाले आम्हाला फिश टँक घेऊन. तर मला क्लिनिंग वगैरे काही येत नव्हती, पण मी घाबरत हळूहळू शिकले. मी खूप व्हिडिओज बघितल्या त्याच्या. आणि माझ्याकडे ना नेट नव्हतं, आणि मला जसं हवं आहे छोटंसं तसं नेट मला काही भेटलं नाही, म्हणून मी घरचाच जुगाड केला. माझ्याकडे चहा गाळणी होती तशी, आणि हे बाकी सगळं मग वगैरे चांगलं क्लीन करून घेतलं. आणि आता हे फिश टँकसाठीच मी यूज करते. आणि बघा कशा मस्त खेळत आहेत. आणि त्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं की यांना फक्त 2-2 दाणे सीड्स द्यायचे, ते त्यांचे खायचे. तर त्यांची भूकच जात नाही. तर असं 2-3 वेळा दिलं तर चालते का बरं फिशला जेवण? त्यांनी सांगितलं की फक्त 2च दाणे द्यायचे, आणि ते पण 2 वेळा. तर मी सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7ला असं त्यांचा टाईम ठेवला आहे. आणि इतक्या फ्रेंडली फिश झाल्या आहेत आता. आधी खूप घाबरत होते, ते समोर येतच नव्हते. आणि आता आपण समोर जाऊन उभं राहिलं की त्यांना कळायला हे जेवण देणार, तर समोर येऊन इतकं छान खेळतात. त्याची क्लिप पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. खूप भारी वाटतं त्यांना बघून, आणि मस्त खेळतात ते. रिवला पण खूप आवडतं. रिवची तर मॉर्निंगच रुटीन झालेली आहे की उठल्या पहिले फिशला बघायचं, नंतर गॅलरीचा दरवाजा ओपन करायचा आणि बाहेर जाऊन थोडीशी नॅचरल हवा घ्यायची, कारण बाहेर इतके बर्ड्स वगैरे खूप असतात वायरवर वगैरे बसलेले. आणि त्यांचं म्युझिक इतकं छान वाटतं सकाळी सकाळी ऐकायला त्यांचा आवाज. असं आपल्याला शहरामध्ये ऐकायला भेटत नाही शक्यतो, पण जालन्यामध्ये खरंच, जालना पण काय एवढं खेडेगाव नाही आहे, पण इथे पण इतके पक्षी वगैरे चिमण्या वगैरे बघायला भेटतात ना. क्लीन केल्यावर बघा ना किती स्वच्छ दिसतं पाणी वगैरे, आणि त्या पण किती मस्त दिसतं त्याच्यामध्ये. आणि काय नाही, 2च दिवसामध्ये पुन्हा हे घाण करून टाकणार. आणि इकडे पिहू आली, तिला व्हॅन लावलेली आहे. तिची स्कूलचा टाईम 8 ते 1 आहे. तर आता थंडीमुळे टाईम वाढवला होता. आता 8:30ला ती स्कूलला जाते आणि 1:45 पर्यंत घरी येते. आणि बघा, इकडे मी कपडे वगैरे आवरायला घेतले होते, आणि आज मी रिवचा कबर्ड साफ केला. फक्त तिचे वापरायचे कपडे, ती खूप पसारा करते त्याचा, तर तेवढंच क्लीन केलं. ती इतकी खुश झाली होती. आणि बाकी हे दोरीवरचे कपडे सगळे काढून आणले, कारण मशीनमधले कपडे टाकायचे होते. आणि हा कपाट आहे ना फक्त माझ्या एकटीचाच होता. इथे सगळे माझे कपडे होते, पण बाळाचे कपडे आता मला त्याच्यामध्ये कपाटामध्ये ठेवायचे आहेत. त्याचे सध्या बास्केटमध्येच ठेवलेले होते, आता कबर्डमध्ये ठेवायचे. जास्त कपडे झाले त्याचे, म्हणून माझा एक कबर्ड रिकामी केला मी एका साईडचा, आणि माझे ॲडजस्ट केले कपडे. वरचे सगळं आवरायचे आहे मला, साड्या. आणि रिव इतकी खुश झाली की तिचं कपाट बघून. ती म्हणे मी आता कपाटामध्येच राहते मम्मा, थँक्यू करत होते ती मला. आणि रूम आवरली, पण ही काय अर्धा तास पण तशी राहणार नाही बेडरूम. आत्ता पसारा सुरू होतो मॅडमचा करणं. आणि बघा असं काही आवरलंय. वरती खूप पसारा आहे, ते प्लीज इग्नोर करा. सध्या तर मला एवढं काही धावपळ करता येत नाही घरामध्ये, पण जेवढं होईल तेवढं मी करते.
आणि इकडे पिल्लू झोपलं आहे. त्याला मी बांधून झोपू घातलं होतं, पण बघा ना हात सगळे वरती काढून घेतलेत त्याने. आणि मस्त शांत 3 तास झोपतो. मी त्याला डायपर घालून झोपू घालते. आणि ही जे मी लावली ना पर्स आहे ही, पण याचे ना ते कलर्स एकदम डार्क आहे. ते पिल्लूला इतकं आवडतात. नक्ष त्याच्याकडे बघतच राहतो आणि त्याला बघून हसतो खूप. रात्रीसाठी मी अंडा बिर्याणी बनवली होती, खूप टेस्टी झाली पण मी तूप बनवायला घेतलं होतं एका साईडला. तर घाईघाईमध्ये ना माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, तर थोडीशी काहीतरी खाली लागली होती, पण टेस्ट खूप छान झाली होती तरी पण. आणि बघा फायनल लुक बिर्याणीचा. कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. आणि इकडे तूप बनवलं होतं आणि लोणी काढल्यानंतर जे ताक निघतं त्याचं मी पनीर बनवते. म्हणजे त्या ताकाला एक उकळी देऊन घेते आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकते. बघा अशा प्रकारे माझं पनीर तयार होतं. आणि तुम्हाला तुपाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करून. आणि थोडं पनीर निघलं आहे बघा. आणि रियाच्या टिफिन पुरतंही सफिशियंट आहे.